पांढरे? हा, तोच पांढरे, ज्याला संपवल्याशिवाय तुम्ही मला तुमचं तोंड दाखवणार नव्हतात, असा विडा उचलला होता तुम्ही. काय नाईक, बरी आहे ना तब्येत? सांगितलं ना दादांना कामापेक्षा माणूस जास्त महत्वाचा असतो. संयोगिताला दिवस गेलेत. अस्मिता मॅडम, आता माझ्या पायापाशी तुम्हाला यावंच लागेल. सरळ सांग ना तुला मी या घरात नकोय म्हणून. हो, तू मला या घरात नकोयस. पण हे माझंही घर आहे. हे भोसल्यांचं घर आहे संयोगिता. तुझं नाव काय आहे? दादा, तू असं कसं काय वागू शकतोस? तुझ्या भल्यासाठी, तुझ्या भल्यासाठी मी कसाही वागू शकतो. भल्यासाठी? हो, हे मूल भोसल्यांच्या घरात वाढू शकत नाही संयोगिता. मामा म्हणून मी प्रचंड प्रेम करीन त्याच्यावर, खूप लाडही करीन त्याचे. पण संयोगिता, प्रत्येक मुलानं त्याच्या स्वतःच्या हक्काच्या घरात वाढावा, नाहीतर मग आयुष्यभर त्याच्यावर आश्रित म्हणून शिक्का बसतो. आणि तुझ्या मुलाच्या बाबतीत हे होऊ नये म्हणून मी हे सगळं बोललो. अहो, मी काय म्हणते, हिला अजून फक्त 2 दिवस इथे राहू दे. परवा मी स्वतः तिला तिच्या घरी सोडून येईन. प्लीज. राहू दे ना, माझी खरंच काही हरकत नाही. पण तिच्या सासरी कळवायला हवं ना, ती कधी येते ते. नाही, ते काळजी करत बसतील, नाही तर मग मी त्यांना कळवून टाकतो की तू परवा येतेस. ठीक आहे? काळजी घे.
सर हे आपण तयार केलेलं स्टेटमेंट. पांढरे साहेब, तुम्ही ज्या काही क्वेरीज काढल्या होत्या त्या सगळ्याची उत्तरं या स्टेटमेंटमध्ये आहेत. मी स्वतः नागपूरला येऊन भाजीरावांना भेटून तुम्ही कशाला त्रास घेताय? स्टेटमेंट तयार आहे ना, मी दाखवीन दादांना. एवढ्यासाठी तुम्ही नागपूरला येण्याची काही गरज नाही. भोसले, सध्या तुमच्या कुटुंबाला तुमची जास्त गरज आहे. थँक्स अ लॉट पांढरे साहेब. कम ऑन. मी फक्त माझं काम करतोय, काही काळजी करू नका. आणि काही लागलं तर कळवा. टेक केअर. सी. इट्स ओके. बाय. सर अचानक या साळींद्राचा ससा कसा काय झाला? तोच प्रश्न मलाही पडलाय उदापुरे. का जायचं संयोगिताने तिच्या घरी? हर्ष म्हणतो म्हणून? माई, मी त्यांची बाजू घेते असं समजू नका, पण एका अर्थी त्यांचं बरोबर आहे. त्या घराचं माप ओलांडून संयोगिता गेली आहे, त्यामुळे त्या घरातल्या प्रत्येक गोष्टीवर तिचाही हक्क आहे. आसावरी, हे सगळं बोलायला ऐकायला बरं वाटतं, पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे हे तुला माहिती आहे? अगं, जगणं मुश्किल करतील तिला तिथे. नाही, आपण असं नाही होऊ द्यायचं. आपल्या मुलीला आपण तिचा हक्क मिळवून द्यायचा. म्हणजे म्हणजे मी त्यांच्याशी बोलेन माई. माई, मला एवढंच माहिती आहे की संयोगिताच्या पोटात त्या घरचा अंश वाढतोय, आणि म्हणूनच तिची जागा तिच्याकडून हिरावून घेण्याचा कुणालाही हक्क नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलून काहीच उपयोग नाहीये. ह्या गोष्टी त्या घरी जाऊन त्या लोकांशी बोलायला हव्यात. थोडे दिवस का होईना संयोगिताने आपल्या सासरी परतायला हवं माई. सगळं काही ठीक झालं तर काहीच अडचण नाही, आणि जर काही बिनसलं तर आपण आहोतच. त्यावेळी यांच्याशी काय बोलायचं ते मी बघेन. पण आत्ता जर संयोगिता सासरी गेली नाही तर मुलगा गेल्यावर सुनेनी ढुंकूनही पाहिलं नाही असं लोक म्हणतील. संयोगिताचीच चूक आहे असं लोकांना वाटेल. सावरी, तू किती सगळ्या बाजूने विचार करून ठेवलायस. करायला नको माई. आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. काय बे, बसून करायला जेवायचं नाही? नाही, तुम्ही जावाच दादा. आणि वळवळ काय करून राहिला? त्या पॅन्टीत मुंग्या शिरल्या होय तुझ्या? अहो दादा, तुमच्याबरोबर जेवायचं म्हणजे का रे बाबा, मला काय 3 तोंड आहेत का शिंक फुटली आहेत?
तसं नाही दादा, पण गप्रे फोकलीच्या चल. आणि हे बघ, राईस प्लेट खाल्ल्यानंतर सुस्तावू नको. जल्दीने नागपूर गाठायचं आपल्याला. ते दादा चाललेत वर्ध्याला, त्यांना त्याच्या आत भेटायचं. तुम्ही काय बी फिकीर करू नका. बघा विमानासारखी गाडी पळवतो. होय काय? त्याच्यासाठी आधी पेट्रोल भरून घे. पेट्रोल. गाडी पळवतो विमानासारखी. चल. संयोगिता, किती दिवस तू अशी घरातच बसून राहणार आहेस? कुठेतरी बाहेर जाऊया. कुठे? सासरी घेऊन चाललीस माझ्या? जेव्हा तो दिवस येईल ना, तेव्हाही तुझ्याबरोबर मीच असेन संयोगिता. मला जायचंच नसेल तर? असं करून कसं चालेल बाळा? ते तुझं घर नाहीये का? माझा माणूसच नाही राहिलं तिथे आता. ते कसलं घर आणि कसलं काय? हो, पण त्या घराचा अंश तुझ्या पोटात वाढतोय संयोगिता. त्याला त्याचं स्वतःचं हक्काचं घर मिळवून द्यायला नको का? हे त्याचं घर नाहीये. आहे, पण हे त्याचं आजूळ आहे. संयोगिता, लग्नानंतर प्रत्येक गोष्टीचा अर्थ बदलतो आणि प्रत्येक नात्याचं नाव बदलतं. लग्नानंतर आपलं घर हे आपलं माहेर होतं आणि आपल्या सासरचं घर हे आपलं घर होतं. आणि हे असंच असलेलं चांगलं असतं. माझ्या लग्नाला फार दिवस नाही झाले संयोगिता, पण आजही जेव्हा मी आष्टीला जाते ना, तेव्हा मनात कुठेतरी एक अंतर कायम असते. हे आपलं माहेर आहे, हे आपलं घर नाही. आपल्या घराची ओढ वेगळीच असते. तुला त्यांच्याशी बोलायलाच हवं संयोगिता. संयोगिता, नाही नाही ग, मला आता पुन्हा भांडणं नकोय. मला पुन्हा माझा अपमान करून घ्यायचा नाहीये. कोण कशाला तुझा अपमान करेल? हे बघ, मी माझा मुद्दा त्यांना पटवून दिल्याशिवाय तिथून अजिबात जाणार नाहीये. खरंच. ते तुझाही अपमान करतील. पण त्यांनी मी लहान होत नाही संयोगिता. आणि उद्या देव न करो, जर अंतराच्या बाबतीत असं काही घडलं तर मी हे आणि ह्याहीपेक्षा जास्ती काही करेन. आणि तू मला तिच्यापेक्षा वेगळी नाहीयेस. काय बे फोकलीच्या? राईस प्लेट खाऊन सुस्तालोय तू. तसं नाही दादा. तुला झोप येते का? मी चालू गाडी. नाही बाबा, अहो त्यापेक्षा फार फार माझ्या तोंडात मारा. तोंडात खातोय. चल चालू कर. काय झालं दादा? दादा दादा काय झालं दादा?
दादा 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 काय झालंय दादा काय झालंय भाई साहब भाई साहब भाई साहब भाई साहब क्या है यार देखो साहब को क्या हुआ तो साहब को साहब क्या हुआ क्या हुआ चलो मेरी ट्रक बेल्ट डाल लो। हाँ चलो 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 हॉस्पिटल चलो चलो तुमची नरकापर्यंतची यात्रा सुखाची हो राजाराम पांढरे. फार वाईट झालं, फार वाईट. फार चांगला माणूस होता.